Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon. नमस्कार, लर्निंग विथ स्मार्टनेस चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. आपण रोमन संख्या या घटकाची माहिती पाहूया. तर रोमन संख्या चिन्ह, तर एकूण 7 मूळ रोमन संख्या आहेत. एकूण 7 मूळ संख्या बा 7. तर रोमन संख्या चिन्ह पहा. 1 या अंकासाठी इंग्रजी आय अक्षर आहे. 5 या अंकासाठी इंग्रजी व्ही अक्षर आहे. 10 या संख्येसाठी एक्स हे अक्षर आहे. 50 यासाठी यल हे अक्षर आहे आणि 100 साठी सी हे अक्षर आहे आणि 500 या संख्येसाठी इंग्रजीतील डी हे अक्षर वापरतात आणि 1000 या संख्येसाठी यम हे अक्षर वापरतात. आता शून्यासाठी कोणतंही रोमन संख्या चिन्ह वापरत नाही पहा. म्हणजे शून्याला कोणतंही रोमन संख्या चिन्ह नाही. रोमन संख्या चिन्हाचे काही नियम आहेत पहा. तर कोणत्याही अक्षराची 3 पेक्षा जास्त वेळा पुनरावृत्ती होत नाही. तर उदाहरणार्थ पहा, आपल्याला 2 हा अंक लिहायचा पहा. 2 म्हणजे तर इंग्रजीत हे आय अक्षर आणि आणखी एक पहा, हे झालं 2. 3 अंक आपल्याला लिहायचा आहे पहा. 1 आणि 3, 1 2 3. सो आपल्याला 30 हे अक्षर 30 ही संख्या लिहायची पहा. 30 म्हणजे काय पहा, 10 20 30. 10 म्हणजे एक्स 10 20 आणि 30 म्हणजे 30. तर कोणत्याही अक्षराची 3 पेक्षा जास्त वेळा पुनरावृत्ती होत नाही. व्ही यल डी हे रोमन संख्या चिन्ह फक्त एकदाच वापरतात. व्ही म्हणजे किती, 5. यल म्हणजे किती, 50 आणि डी म्हणजे 500. तर व्ही यल डी हे जे रोमन संख्या चिन्ह आहे हे फक्त एकदा वापरतात पहा. म्हणजे दोनदा वापरत नाही किंवा 3दा वापरत नाही. हा एक नियम आहे पहा. आणखी नियम आपण पाहूया. लहान किमतीचा रोमन अंक मोठ्या किमतीच्या रोमन अंकाच्या उजवीकडे लिहिल्यास त्याची बेरीज करतात. तर पाहता, समजा पाहता, लहान किमतीचा रोमन अंक मोठ्या किमतीच्या रोमन अंकाच्या उजवीकडे लिहिल्यास पाहता, हा एक्स म्हणजे 10 हे संख्या चिन्ह आहे आणि या एक्सच्या उजवीकडे जर आपण एक रेष दिली आय, तर याची किंमत वाढते पहा. म्हणजे 10 अधिक 1 बरोबर 11 होती. आणखी पाहू आपण पहा. आता व्ही हे अक्षर आहे आणि व्हीच्या उजवीकडे आय आणि आय पहा. या ठिकाणी व्ही म्हणजे 5 अधिक 2, 5 आणि 2 7. म्हणजे लहान किमतीचा रोमन अंक मोठ्या किमतीच्या उजवीकडे लिहिल्यास त्याची बेरीज करतात. आणखी पाहू आपण एक्स आणि व्ही. एक्स म्हणजे किती, 10 आणि व्ही म्हणजे 5. 10 आणि 5 15. तर पुढचा पाहू नियम. लहान किमतीचा रोमन अंक मोठ्या किमतीच्या रोमन अंकाच्या डावीकडे लिहिल्यास मोठ्या रोमन अंकातून लहान रोमन अंक वजा करतात. पाहता, उदाहरणार्थ पाहूया पहा. आपल्याला 9 हा अंक लिहायचा आहे पहा. कसं लिहिणार आपण, 9 बरोबर पहा 10 म्हणजे किती, एक्स आणि एक्सच्या पाठीमाग आय. 10 पहा या ठिकाणी 10
वजा 1 बरोबर 9. अशा प्रकारे लिहितात पहा. जे लहान किमतीचा रोमन अंक मोठ्या किमतीच्या रोमन अंकाच्या उजवीकडे लिहिल्यास मोठ्या रोमन अंकातून लहान रोमन अंक वजा करतात. हा एक नियम आहे. पुढचा नियम पाहूया. आता व्ही म्हणजे किती 5, एल म्हणजे किती 50 आणि डी म्हणजे 500. हे कधीही वजा करत नाही. हे कधी वजा करत नाही म्हणजे कधी डावीकडे लिहित नाही पहा. वजा करत नाही. पुढचा नियम आहे रोमन आय व्ही आणि एक्स मधून एकदाच वजा करतात, दोनदा वजा करत नाही. यल आणि सी पहा, यल आणि सी मधून एक्स एकदाच वजा होतो. पहा डी आणि एम मधून डी म्हणजे किती, डी म्हणजे किती 500, एम म्हणजे किती 1000. डी आणि एम मधून सी एकदाच वजा होतो. पहा ही दोनदा वजा होत नाही. दोनदा वजा होत नाही. पुढचा नियम पहा. आय किंवा व्ही कधीही एल किंवा सी च्या डाव्या बाजूला येत नाही. म्हणजे पहा समजा आपल्याला या ठिकाणी आपल्याला आय किंवा व्ही कधीही एल किंवा सी च्या डाव्या बाजूला येत नाही. पहा म्हणजे आपल्याला या ठिकाणी एल म्हणजे किती 50, सी म्हणजे 100. या ठिकाणी अशा प्रकारे कधी येत नाही. पहा म्हणजे एलच्या पाठीमाग अशा प्रकारे येत नाही. हे चुकीचं आहे. किंवा सी च्या पाठीमाग आय येत नाही किंवा व्ही देखील येत नाही. अशा प्रकारे येत नाही. पहा बाजूला येत नाही. पुढचा नियम पहा. एल कधीही सी च्या डाव्या बाजूला येत नाही. पहा एल कधीही सी च्या डाव्या बाजूला येत नाही. हे नियम आहेत. पहा आता आपण पाहूया. पहिलं पहा रोमन अंक पहा. आय अक्षरे पहा. या ठिकाणी आय म्हणजे या ठिकाणी एक अंक आहे. हे 2 पहा 2 आय म्हणजे या ठिकाणी 2 अंक आहे. 1 2 3 पहा या ठिकाणी म्हणजे 3 आहे. पहा 3 अंक आहे. आता व्ही म्हणजे किती 5, व्ही म्हणजे 5. आता व्ही च्या पाठी डाव्या बाजूला एक रेषा आहे किंवा आय पहा म्हणजे 5 मधून 1 कमी झाला म्हणजे या ठिकाणी 4. आता व्ही च्या उजव्या बाजूला एक रेषा पहा म्हणजे 5 आणि 1 किती झाले 6. व्ही च्या उजव्या बाजूला असल्यानंतर बेरीज करायची पहा म्हणजे 5 आणि 2 7. व्ही च्या उजव्या बाजूला 3 रेषा पहा या ठिकाणी 1 2 3 म्हणजे इथं या ठिकाणी 8. आता एक्स च्या डाव्या बाजूला एक रेषा आहे म्हणजे आय आहे. एक्स मधून एक्स म्हणजे 10, 10तून 1 वजा केला या ठिकाणी 9. म्हणजे अशा प्रकारे पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे एक्स साठी हे रोमन अंक आय हे रोमन संख्या चिन्ह आहे. 2 साठी अशा प्रकारे पहा 3 4 5 6 7 आणि 8 आणि 9. हे झालं 1 ते 9 अंकाचं. आता पहा 10 20 30 40 पहा. आता 10 साठी काय दिली x, 20 साठी पहा किती आहे पहा 2x, 10 10 20. 30 म्हणजे किती पहा 10 20 30. आता 40 पहा 50 साठी कोणता रोमन संख्या चिन्ह आहे यल. आता 50 मधून 10 वजा झाले म्हणजेच या ठिकाणी पहा यल म्हणजे 50, यल म्हणजे 50 आणि 50 मधून x वजा केले म्हणजे x म्हणजे 10 आहे म्हणजे 40. या ठिकाणी यल x 50 अधिक 10 म्हणजे 60. 60 हे यासाठी यल x हे आहे पहा. नंतर 70 साठी पहा
यल म्हणजे 50, 50 आणि एक्स म्हणजे 10, 50 आणि 10 60, 60 आणि 10 70. त्यानंतर यलच्या उजवीकडे 3 वेळा एक्स आहे म्हणजे 50, 60, 70, 80. आता सी म्हणजे किती? 100. 100 मधून 10 गेले म्हणजे 90. 90 म्हणजेच काय? एक्स सी. आता पहा 100, 100 पहा. सी म्हणजे किती? 100. दोनदा सी म्हणजे 200. तीनदा सी म्हणजे 300. आता डी म्हणजे किती? 500 पहा. डी म्हणजे किती? 500. आता 500 मधून 100 कमी केले म्हणजे पहा डी सी डी पहा जे 500 वजा 100 बरोबर किती? 400. म्हणजे 400 म्हणजे किती? सी डी. आता पहा डी आणि सी. डी च्या उजव्या बाजूला सी आहे म्हणजे 500 अधिक 100 बरोबर 600. पहा डी म्हणजे 500 आणि सी म्हणजे 100. त्यानंतर पहा आता डी म्हणजे किती? 500 आणि डी च्या उजव्या बाजूला दोनदा सी म्हणजे 200 अधिक 200 म्हणजे किती आले? 700. त्यानंतर पहा डी म्हणजे 500 आणि डी च्या उजव्या बाजूला 3 वेळा सी म्हणजे 300. 500 आणि 300 800. त्यानंतर एम म्हणजे 1000 आणि एम च्या डाव्या बाजूला सी म्हणजे 100 म्हणजे 1000 मधून 100 गेले 900. त्यानंतर एम म्हणजे 1000 आणि दोनदा एम म्हणजे 2000. तीनदा एम म्हणजे 3000. अशा प्रकारे रोमन संख्या चिन्ह आहेत. आता आपण उदाहरणाद्वारे आणखी हा घटक समजावून घेऊया. पहा रोमन अंकामध्ये एल एक्स काय दर्शवते? आता एल एक्स आता आपण पाहिले पहा एल एक्स. एल म्हणजे किती? 50 आणि एल च्या उजव्या बाजूला एक्स आहे म्हणजे 50 अधिक 10 बरोबर 60. म्हणजे आपलं उत्तर आले पहा 60. पुढचा प्रश्न पहा रोमन अंकामध्ये एक्स सी काय दर्शविते? पहा एक्स सी. एक्स म्हणजे किती? पहा एक्स सी. आता सी हे रोमन मोठं पहा याची किंमत मोठी आहे पहा आणि एक्स लहान आहे पहा. आता एक्स म्हणजे किती? 10. सी म्हणजे किती? 100 पहा म्हणजे 100 मधून 10 वजा केले बरोबर उत्तर आलं 90. पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 90. पुढचा प्रश्न पाहूया. 1000 या संख्येसाठी कोणते रोमन संख्या चिन्ह वापराल? तर पहा 1000 साठी पहा आहे एम हे चिन्ह आहे. पहा सी कशासाठी? पहा सी 100 साठी आहे. एल 50 साठी आणि एक्स 10 आणि एम हे 1000. पुढचा प्रश्न पहा 500 या संख्येसाठी कोणते रोमन संख्या चिन्ह वापराल? या ठिकाणी पहा एक्स म्हणजे किती? 10. सी म्हणजे 100. एल म्हणजे 50. डी म्हणजे 500. तर आपलं उत्तर आले पहा पर्याय क्रमांक 4 डी म्हणजे 500. योग्य पर्याय निवडा. यातील योग्य पर्याय कोणता आहे पहा. आता एक्सच्या डाव्या बाजूला कधीही व्ही येत नाही पहा म्हणजे हा जो पर्याय आहे हा चुकीचा आहे. सी च्या डाव्या बाजूला कधीही यल येत नाही म्हणजे हा देखील पर्याय चूक आहे. डी च्या डाव्या बाजूला देखील एक्स कधी येत नाही हे पण पर्याय चूक आहे पहा. आता पहा शेवटचा पर्याय पहा सी. कोणता पर्याय पहा सी एक्स सी. पहा सी म्हणजे किती? 100. दुसरा सी म्हणजे 100. आता सी च्या पाठीमागे एक्स आहे पहा म्हणजे किती?
90 म्हणजे हा पर्याय या ठिकाणी हे बरोबर आहे पहा. याची किंमत होते पहा 290. हा पर्याय बरोबर आहे, बरोबर लिहिलेला आहे. पुढचा आपण प्रश्न पाहूया. खालील रोमन संख्या चिन्ह म्हणजे पहा याची किंमत काय आहे पहा आता. CD XL आणि या ठिकाणी पहा CD XL आणि पहा या ठिकाणी 4. तर CD पहा D च्या पाठीमाग D च्या डाव्या बाजूला C म्हणजे पहा म्हणजे D म्हणजे किती 500. 500तून 100 कमी केले याची CD ची किंमत आली 400. हा. आता XL L म्हणजे 50. 50 मधून X 10 कमी झाली पहा म्हणजे XL ची किंमत आहे पहा 40. आणि या ठिकाणी V च्या पाठीमागे I आहे पहा म्हणजे याची किंमत आहे पहा 4. म्हणजे 400 अधिक 40 अधिक 4 बरोबर 444. आपलं योग्य उत्तर आहे पहा 444. खालील संख्या रोमन संख्येत कशी लिहाल. आता या ठिकाणी 169 आपल्याला लिहायचे पहा 169. आता 169 पहा म्हणजे 100 म्हणजे 100 या ठिकाणी 100 मग 100 साठी कोणतं वापरणार आपण C वापरणार. तर 60 पहा या ठिकाणी पहा 169 जे आहे पहा 100 अधिक 60 अधिक 9 असे फोडे पहा. तर 100 म्हणजे C. 60 म्हणजे काय 60 म्हणजे L आणि X आणि 9 म्हणजे 1 च्या पाठीमागे 1 रेष. म्हणजे अशा प्रकारे पर्याय क्रमांक जो 1 आहे पहा हे आपलं उत्तर आहे पहा CLXIX. म्हणजे पुढचा प्रश्न पहा. टिंब कधीही C च्या डाव्या बाजूला येत नाही. C म्हणजे 100. C म्हणजे काय 100. आता C च्या डाव्या बाजूला कोणतं येत नाही. तर C च्या डाव्या बाजूला या ठिकाणी X येत असतं मात्र L कधीही डाव्या बाजूला येत नाही पहा. पुढचा प्रश्न. टिंब कधीही वजा किंवा पुनरावृत्ती होत नाही. पहा या ठिकाणी D पहा D म्हणजे किती 500. L म्हणजे 50 आणि V म्हणजे 5 म्हणजे 5 50 500 हे जे आहे ना हिची कधी पुनरावृत्ती होत नाही. ते डबल D होत नाही डबल L होत नाही डबल V होत नाही आणि कधीही ते वजा देखील होत नाही पहा. कधी डाव्या बाजूला येत नाही. हा नियम आहे म्हणजे आपले सर्व पर्याय बरोबर आहे पहा की D L V कधीही वजा होत नाही किंवा त्याची पुनरावृत्ती होत नाही. पुढचा प्रश्न पहा आता आपल्याला तुलना करायची पहा आता. कोणती संख्या मोठी आहे किंवा कोणती संख्या छोटी आहे पहा आता. CX पहा C म्हणजे किती 100. 100च्या उजव्या बाजूला X आहे म्हणजे या ठिकाणी किती किंमत झाली पहा C आहे. नंतर किती पहा XC पहा. तुलना करा CXC V आणि I पहा या ठिकाणी आणि पुढे दिलं पहा CX पहा C म्हणजे किती 100. त्यानंतर XC म्हणजे याची किंमत झाली पहा 90 आणि याची किंमत झाली पहा आता 8. 100 अधिक 90 अधिक 8 198. आता पुढचं पाहू आपण आता C म्हणजे पहा या ठिकाणी C म्हणजे 100 अधिक हे C म्हणजे 100 आणि X म्हणजे या ठिकाणी 10 म्हणजे 210 या ठिकाणी
उजव्या बाजूची संख्या आहे ती मोठी आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणाची पुनरावृत्ती होऊ शकत नाही? पहा आता पुनरावृत्ती होत नाही पहा. तर या ठिकाणी व्ही ची कधी पुनरावृत्ती होत नाही. व्ही म्हणजे किती? व्ही म्हणजे 5. एक्स हा एक्स दोनदा 100 म्हणजे 10 20 होतं, किंवा हा जो आय आहे तो पण याची पुनरावृत्ती होते, सी ची देखील पुनरावृत्ती होते, परंतु व्ही ची कधीही पुनरावृत्ती होत नाही. रोमन अंकामध्ये फक्त टिंब मूलभूत चिन्हे आहेत. तर रोमन अंकामध्ये फक्त 7 मूलभूत चिन्हे आहे पहा. 7. बेरीज करा. आता या ठिकाणी पहा एक्स एक्स आणि व्ही आय पहा. एक्स म्हणजे किती? 10. पुन्हा एक्स पहा अधिक 10. व्ही आय जे किती झाले पहा? 6. 10 20 20 6 26. आता इकडे पहा. आता एक्स एक्स पहा 10 हे अधिक 10. आता व्ही च्या डाव्या बाजूला आय आहे म्हणजे त्याची किंमत आहे 4. 10 20 20 4 24. याची किंमत आहे 24. पहा 26 अधिक 24 याचं उत्तर येते 50. 50 म्हणजेच काय? यल. याचं उत्तर आहे यल. रोमन संख्याचिन्ह पद्धतीत कोणत्या संख्येसाठी संख्या चिन्ह वापरले जात नाही? 50 0 100 आणि 200. तर याचं उत्तर पहा शून्यासाठी कोणतंही रोमन संख्या चिन्ह वापरलं जात नाही. चूक जोडी ओळखा. तर पाहता 10 आणि 2 12 हे बरोबर आहे पहा. 10 एक्स म्हणजे 10, व्ही म्हणजे 5. 10 5 15 15 आणि 3 18 हे पण बरोबर आहे पहा. 5 आणि 2 7 हे देखील बरोबर आहे. मात्र कधीही व्ही ची पुनरावृत्ती होत नाही. व्ही म्हणजे 5 पहा. व्ही या अक्षराची कधीही पुनरावृत्ती होत नाही, म्हणून हे जोडी चुकीची आहे. वजाबाकी करा. यल म्हणजे 50. यल म्हणजे 50 आणि 2दा एक्स म्हणजे 20. 50 मधून 20 वजा झाले, उत्तर येतं 30. 30 म्हणजे पहा 3 वेळा एक्स. 3 वेळा एक्स. पुढचा प्रश्न पहा. वजाबाकी करा. एक्स व्ही आय 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 पहा या ठिकाणी एक्स म्हणजे 10 आणि व्हीच्या पुढे 2 रेषा पहा म्हणजे 7. म्हणजे 10 आणि 7 17. वजा एक्सच्या डाव्या बाजूला आय म्हणजे 9 पहा. 17 मधून 9 वजा गेले तर उत्तर येते 8. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. आय व एक्स ही चिन्हे एका पुढे एक जास्तीत जास्त किती वेळा लिहितात? 4 वेळा, 3 वेळा, 5 वेळा आणि 2 वेळा. तर आय आणि एक्स ही फक्त 3 वेळा लिहितात. जे 3दा एक्स लिहू शकतो पहा, किंवा 3 वेळा आय. अशा प्रकारे फक्त 3दा. यम हे रोमन संख्या चिन्ह म्हणजे किती? पहा या ठिकाणी पहा. यम म्हणजे 1000. 500 साठी बी वापरतात, 100 साठी सी आणि 50 साठी यल. डी हे रोमन संख्या चिन्ह म्हणजे काय? पहा डी म्हणजे 500. 100 साठी सी, 50 साठी
L आणि 1000 साठी M. C हे रोमन संख्या चिन्ह म्हणजे काय? तर C हे रोमन संख्या म्हणजेच 100. 15 या संख्येसाठी कोणते रोमन संख्या चिन्ह वापराल? तर पहा पर्याय, हा पहिला पर्याय चुकीचा आहे. पहा या ठिकाणी आपण कधी पुनरावृत्ती 3 पैकी जास्त होत नाही. पहा हे पण चुकीचं आहे. तर x च्या पुढे v म्हणजे 10 आणि 5 15 हे पर्याय बरोबर आहे. पहा पुढचा प्रश्न पहा. 50 या संख्येसाठी कोणते रोमन संख्या चिन्ह वापराल? तर पर्यायामध्ये D आहे. D म्हणजे काय? 500. L म्हणजे 50. C म्हणजे 100. M म्हणजे 1000. म्हणजे आपलं जे उत्तर आहे 50 या संख्येसाठी L हे रोमन संख्या चिन्ह वापरू. Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon.